गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता तिसरी बुद्धिमत्तेचा क्लास घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेलाच आहात. तर आपण काय करायचं आहे, इयत्ता तिसरीचा आपण बुद्धिमत्तेचा क्लास आज घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आजचा जो घटक आहे त्याचं नाव आहे तर्कसंगती व अनुमान, म्हणजे तुलना. तर्कसंगती व अनुमान म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जो उपघटक येतो तो तुलना असाय. तर ह्याच्यामध्ये तुलना या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचा आजचा जो प्रश्न कसे विचारतात हे आता तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये वजन, उंची, वय यांची तुलना केली जाते आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या तर्कशक्तीचा अनुभव आपल्याला इथं घ्यायचा असतो. तुलना घेऊन उदाहरणार्थ बघा, इथे एक उदाहरण मी फळ्यावर लिहून देणार आहे. बघा, पहिलं उदाहरण बघा. मनीष महेश पेक्षा मोठा आहे. मनीष महेश पेक्षा मोठा आहे. मनीष महेश पेक्षा मोठा आहे. वनिता अजय पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. बघा प्रश्न, बघा नीट समजून घ्या, सगळ्यांनी फळ्यावर बघा. वनिता अजय पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. अजय पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. मोठी आहे आणि वनिताचे वय 16 वर्ष आहे. आणि वनिताचे वय 16 वर्षे आहे. आता मेन प्रश्न काय आहे बघा, तर सर्वात जास्त वय कोणाचे? तर सर्वात जास्त वय कोणाचे? प्रश्न बघा काय आहे बघा. मनीष महेश पेक्षा मोठा आहे. आता अशा प्रकारची गणित सोडवताना काय करायचं आहे आपल्याला, मनीष हा महेश पेक्षा मोठा आहे म्हणजे महेश हा काय येणार, लहान येणार आणि मनीष मोठा येणार. मनीष महेश पेक्षा मोठा आहे, मग हा कोण झाला, मनीष. हा कोण झाला, महेश. वनिता अजय पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे आणि वनिताचे विनाचे. तर बघा आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, महेश याच्यामध्ये यांचं वय दिलेलं आहे. बघा हा वय दिलेलं आहे. अजयचे वय 17 वर्ष आहे. इथं अजयचे वय दिलेलं आहे. अजयचे वय 17 वर्ष आहे. अजयचे वय 17 वर्ष आहे. वनिता अजयपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे आणि वनिताचे वय काढा. बघा अजयचे वय किती आहे, 17 वर्ष. आता इथं लिहूया अजयचे वय. अजयचे वय 17 वर्ष. वनिता अजयपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. आता वनिता अजयपेक्षा किती वर्षांनी मोठी आहे, 2 वर्षांनी मोठी आहे. मग अजयचं वय किती, 17. मग वनिताचं वय किती येणार, वनिता ही अजयपेक्षा 2 वर्षांनी मोठी म्हणजे 17, 18, 19 वर्ष. आता आणि वनिता अजयपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे आणि वनिताचे वय 16 वर्ष आहे. तर सर्वात जास्त वय कोणाचे? मग इथं काय दिलेलं आहे, अजयचे आजचे वय दिलेलं आहे. हा अजयचे वय व वय 17 वर्षे आहे. वनिता अजयपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे आणि वनिताचे वय 16 वर्ष आहे. तर समजा असं वनिताचे वय जर समजा 16 वर्ष असेल तर सर्वात जास्त वय कोणाचे? सर्वात जास्त वय कोणाचे येणार आहे,
तर वनिताचेच येणार आहे, कारण की वनिता ही अजयपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. जरी इथं वय ह्याचं जास्त दिलेलं असेल अजयचं, तरी सुद्धा वनिता ही अजयपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. म्हणून वनिताचे वय हे अजयपेक्षा जास्त असणार आहे. पुढं बघा, पुढचं गणित. मनीषाचे वय 20 वर्ष आहे. बघा, मनीषाचे वय वय 20 वर्षे आहे. मनीषचे वय 25 वर्ष आहे. मनीषचे वय 25 वर्षे आहे. तर दोघांच्या वयातील फरक किती? तर दोघांच्या वयातील फरक काढायचा आहे आपल्याला. बघा, इकडे लक्ष द्या. प्रश्न कसा दिलेला आहे बघा. मनीषाचे वय 20 वर्ष आहे. एक मुलगी आहे, तिचं वय 20 वर्ष आहे. आणि नंतर एक मुलगा आहे मनीष, त्याचं वय 25 वर्ष आहे. तर दोघांच्या वयातील फरक किती? आता सोपं सिंपल आहे. मनीषचे वय 20 20 आणि मनीषाचे वय 25. मग दोघांच्या वयातला 25 वजा 20 किती राहिलं? 5. मग दोघांच्या वयातील फरक किती येणार आहे? 5 वर्ष येणार आहे. दोघांच्या वयातील फरक किती येणार आहे? 5 वर्ष येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? फरक किती विचारलेला आहे. दोघांच्या वयातील फरक समान येणार का? नाही, कारण की दोघांचे वय जर एक समान असेल तर दोघांच्या वयातील फरक काय येणार आहे? समान येणार आहे. आलं लक्षात? पुढे बघा, पुढचं एक गणित व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पुढचं वयाचं गणित इम्पॉर्टंट आहे. बघा, गणित मी फळ्यावर लिहून देणार आहे. काजल, निलिमा, माया यांच्या वयांची बेरीज 47 वर्ष आहे. काजल अधिक निलिमा, अधिक का लिहिलेला आहे? कारण की ह्यांच्या वयांची बेरीज निलिमा अधिक माया यांच्या वयांची बेरीज जी आहे ती 37 वर्ष आहे. 3 वर्ष अगोदर तिघींच्या वयांची बेरीज किती होती? 3 वर्ष अगोदर, 3 वर्षा अगोदर तिघींच्या वयाची बेरीज किती होती? प्रश्न जरासा विचार करून सोडवायला लागतो, त्यामुळे सगळ्यांनी समोर बघा, प्रश्न समजून घ्यायचा आहे. लक्ष द्या. काजल, निलिमा, माया यांच्या वयांची बेरीज म्हटलेलं आहे. म्हणजे 3 मुली दिलेल्या आहेत. 3 मुलींच्या वयांची बेरीज 47 वर्ष आहे. समजा एकीचं 15 असेल, एकीचं 16, एकीचं काय असेल ते, त्या तिघींच्या वयांची बेरीज 47 वर्ष आहे. 3 वर्षा अगोदर तिघींच्या वयांची बेरीज किती होती? 3 वर्षा अगोदरच विचारलेलं आहे. 3 वर्षा अगोदर तिघींच्या वयांची बेरीज किती होती? आता या तिघींच्या वयांची बेरीज किती आहे? 47. इथं 37 वर्ष आहे. हा, मग 3 वर्षा अगोदर जर तिघींच्या वयांची बेरीज करायची असेल तर बघा, 3 वर्षापूर्वी हिचं वय, हिचं वय, हिचं वय, म्हणजे 3 वर्षापूर्वी हिचं वय, हिचं वय, 3 त्रिक किती झाले? 9 झाले. 3 त्रिक किती झाले? कारण की हिचं 3 वर्षापूर्वीचं वय विचारलंय, हिचं 3 वर्षापूर्वीचं वय विचारलं आणि हिचं पण 3 वर्षापूर्वीचं वय विचारलेलं आहे. त्यामुळे तिघींच्या वयांच्या 3 वर्ष अगोदरच काढायचं आहे. म्हणून 3 + 3 + 3 करायचं. 3 त्रिक 9, म्हणून 37 - 9 करायचं आहे. 9 वजा का केलं लक्षात आलं? 9 वजा का केलं? कारण की काजल, निलिमा, माया यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. 3 वर्षा अगोदर तिघींच्या वयांची बेरीज विचारल्या, तिघींच्या वयांची म्हटले म्हणून 3 3 3. मग 37 मधनं आपल्याला 9 घालवायचे आहेत. किती उरतात बघा? 27. 37 मधनं ते 7 8 9, तर उरतात इथं 28 उरतात. 7 आणि 7 14, 7 8 9, तर इथं किती उरतात बघा?
37 वजा 9 करा. 37 मधनं 9 घालवायचे आहेत आपल्याला. वरती 7 गेले. 8 9 बघा किती बेरीज येते. वजाबाकी किती येते बघा. तर 28 वर्ष येते. म्हणजे तिघींच्या वयाची 3 वर्षापूर्वीची बेरीज किती येणार आहे. तर 28 वर्षे येणार आहे. 37 मधनं 9 वजा का केले लक्षात आलं का. कारण की आपल्याला काय करायचं आहे. तर तिघींच्या वयाची 3 वर्षापूर्वीची वयाची बेरीजेचा फरक आपल्याला काढायचा आहे. आता जी गणित देणार आहे ती तुम्ही सोडवायची आहेत. ती गणितं मी फळ्यावर लिहून देणार आहे. पटापटा त्या गणिताचं तुम्ही काय करायचं आहे. व्यवस्थित सोडवायचं आहे. लिहून घ्या गणित. माझे वय 18 वर्ष आहे. गणित तुम्ही बघत बघत ही गणित आता तुम्ही काय करायची आहेत. सोडवायची आहेत. बघा माझे वय 18 वर्ष आहे. माझे वय 18 वर्षे आहे. गणित हे तुमच्या सोडवण्यासाठी वेळ देणार आहे. माझे वय 18 वर्ष आहे. माझ्या मैत्रिणीचे वय माझ्यापेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. माझ्या मैत्रिणीचे वय माझ्यापेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. तर मैत्रिणीचे वय किती. तर मैत्रिणीचे वय आपल्याला विचारलेलं आहे. पुढं बघा. रामचे आजचे वय. पुढचं गणित घ्या. रामचे आजचे वय. रामचे आजचे वय 15 वर्षे आहे. विकासचे आजचे वय 19 वर्ष आहे. विकासचे आजचे वय 19 वर्षे आहे. तर आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयात कितीचा फरक असेल. आणखी 5 वर्षांनी त्यांच्यामध्ये कितीचा फरक असेल. दोन गणित झालेले. तिसरं गणित घ्या. एका पिशवीत 2 किलो साखर आहे. बघा एका पिशवीत 2 किलो साखर आहे. दुसऱ्या पिशवीत 5 किलो आहे. दुसऱ्या पिशवीत 5 किलो आहे. तर दुसऱ्या पिशवीत किती जास्त साखर आहे. तर दुसऱ्या पिशवीत किती जास्त साखर आहे. 3 गणित दिलेली आहेत. 1-2 मिनिटं वेळ देणार आहे. स्वतः प्रयत्न करून ती गणित सोडवायची आहेत.
गणित सोपी आहे. बघा, माझे वय 18 वर्ष आहे, माझ्या मैत्रिणीचे वय माझ्यापेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे, तर माझे वय किती? तर मैत्रिणीचे वय किती विचार. बघा, गणित एकदम सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं आहे इथं. माझे वय 18 वर्ष आहे, स्वतःवरनं घ्या, तुमचे वय 18 वर्ष घ्या. माझ्या मैत्रिणीचे वय माझ्यापेक्षा 2 वर्षांनी जास्त, म्हणजे मैत्रिणीचे वय किती? राम रामचे आजचे वय 15 वर्ष आहे. विकासचे आजचे वय 19 वर्ष आहे. आणखी 5 वर्षांनी त्यांच्यामध्ये कितीचा फरक असेल? एका पिशवीत 2 किलो साखर आहे, दुसऱ्या पिशवीत 5 किलो आहे, तर दुसऱ्या पिशवीत किती जास्त साखर आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. सोपी गणित आहे, जरासं डोकं चालवा. बघायचं उत्तर मी सांगणार आहे. माझे वय 18 वर्ष आहे, माझ्या मैत्रिणीचे वय माझ्यापेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे, तर मैत्रिणीचे वय किती? आत्ताचे माझे वय किती? 18 वर्ष. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे? 2 वर्षांनी. ती 2 वर्षांनी मोठी म्हणजे 18 मध्ये आणि 2 मिळवायला पाहिजे तुम्ही. 18 मध्ये 2 मिळवायला 20 वर्ष. मग तर मैत्रिणीचे वय विचारलेलं आहे, मग 18 मध्ये 2 मिळवले 20 वर्ष, मग मैत्रिणीचे वय किती होणार? मैत्रिणीचे वय 20 वर्ष होणार. मैत्रिणीचे वय किती होणार? 20 वर्ष, कारण माझी मैत्रीण ही माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. माझे वय 18 वर्ष असेल तर माझ्या मैत्रिणीचे वय किती होणार आहे? 20 वर्ष. आता पुढचं बघा, रामचे आजचे वय 15 वर्ष आहे. हे गणित तरी एकदम डोळे झाकून आपण सोडवू शकतो. रामचे आजचे वय 15 वर्ष आहे. विकासचे आजचे वय 19 वर्ष आहे. आणखी 5 वर्षानंतर त्यांच्यामध्ये कितीचा फरक पडेल? बघा, मी राम आहे, इथे एक राम आहे, इथे एक विकास आहे. तर रामचे वय किती आहे? 15 वर्ष. ह्याचं 15 वर्ष आहे आणि ह्याचं काय आहे? ह्याचं किती आहे? ह्याचं 15 वर्ष आहे आणि ह्याचं 18 वर्ष आहे. आणखी 5 वर्षानंतर दोघांच्या वयामध्ये कितीचा फरक विचारलेला आहे. तर आणखी 5 वर्षानंतर दोघांच्या वयामध्ये काय बदल होणार आहे का? का आणखी 5 वर्षानंतर हा 5 वर्षांनी काय होणार आहे? मोठा होणार आहे आणि हा सुद्धा 5 वर्षांनी मोठा होणार आहे. मग त्यांच्या वयामध्ये कितीचा फरक असेल? 5चाच फरक असणार आहे. उत्तर परत 5च येणार. आणखी आता जर त्यांच्या वयामध्ये जर 5चा फरक असेल तर राम काय एकदमच 10 वर्षांना वाढणार नाही आणि हा 10 वर्षांनी बारका होणार का?
नाही, म्हणून दोघांच्या वयामध्ये 5 वर्षाचा फरक असेल. एका पिशवीत 2 किलो साखर आहे, दुसऱ्या पिशवीत 5 किलो आहे, तर दुसऱ्या पिशवीत किती जास्त साखर आहे? मग 2 किलो एका पिशवीत, दुसऱ्या पिशवीत 5 किलो, म्हणजे 2 अधिक 5 मधनं 2 गेले किती उरतात? 3 किलो. म्हणजे दुसऱ्या पिशवीत किती किलो साखर जास्त असणार आहे? 3 किलो जास्त असणार आहे, कारण की एका पिशवीत 2 किलो, दुसऱ्या पिशवीत 5 किलो. 2, 3, 4, 5 म्हणजे 3 किलो. याच्यापेक्षा याच्यामध्ये 3 किलो काय असणार आहे? पिशवीत जादा साखर असणार आहे. पुढे बघा, काही गणित मी तोंडी तुम्हाला देणार आहे, त्याची उत्तर सांगायची आहेत. संपत विजयपेक्षा मोठा आहे. प्रश्न काय बघा, संपत हा विजयपेक्षा मोठा आहे. अशी गणित सोडवताना काय करायचं लक्षात घ्या. संपत हा संपत आहे, हा विजयपेक्षा काय आहे? विजयपेक्षा मोठा आहे. संपत विजयपेक्षा मोठा आहे, म्हणून विजयचा जो बाण काढूया आपण, तो मोठा काढूया. हा, विजयचा बाण मोठा काढूया. संपत विजयपेक्षा, विजय लहान आहे म्हणून विजयचा बाण आपण छोटा काढला. लक्षात घ्या, विजयचा बाण काय केला आपण? छोटा काढला. विजय आनंदपेक्षा मोठा आहे. आता विजय जो आहे, पुढे लक्ष द्या सगळ्यांनी, विजय हा आनंदपेक्षा मोठा आहे. आनंद ह्याच्यात अनेकदा ऍड झाला तो आनंद. विजय हा आनंदपेक्षा मोठा आहे, मग आनंद त्याच्यापेक्षा लहान आला. बघा मी कशा पद्धतीने सोडून घेतलं. प्रश्न एकदा समोर ऐका. संपत विजयपेक्षा वयाने मोठा आहे. संपत विजयपेक्षा वयाने मोठा आहे म्हणून संपतचा बाण मी मोठा काढला. तुम्ही पण असंच करायचंय. विजय आनंदपेक्षा मोठा आहे, विजय हा आनंदपेक्षा मोठा आहे म्हणून आनंदपेक्षा विजयचा जरा बाण मोठा काढला. तर सर्वात लहान कोण, असं बाण काढलं लगेच तुमच्या लक्षात येते बघा. सर्वात लहान कोण आलं? आनंद आला. सर्वात लहान कोण आला? आनंद आला. त्यामुळे अशी गणितं सोडवताना असं डायग्राम काढून तुम्ही ही गणितं सोडवायची. बघा पुढे एकदा असंच गणित अजून एक देणार आहे. बघा, अनिलची उंची सुनीलच्या उंचीपेक्षा जास्त आहे. सगळ्यांनी पुढे बघा, अनिल आहे, अ लिहिला, आणि सुनील सु लिहिलेला आहे. अनिलची उंची सुनीलच्या उंचीपेक्षा जास्त आहे, म्हणजे अनिल हा उंच आहे, सुनील हा अनिलपेक्षा कमी उंच आहे. परंतु अनिकेतची उंची अनिलच्या उंचीपेक्षा जास्त आहे. परंतु म्हणलेलं आहे, परंतु अनिकेतची उंची, आता हा अनिकेत झाला, अनिकेत ची उंची अनिलपेक्षा जास्त आहे. म्हणजे मधनच इथं कसं गेलं, परंतु अनिकेतची उंची अनिलपेक्षा जास्त आहे, तर सर्वात जास्त उंची कोणाची? तर सर्वात जास्त उंची कोणाची आलेली आहे? तर अनिकेतची आलेली आहे. सर्वात जास्त उंची कोणाची आलेली आहे? तर अनिकेतची सर्वात जास्त उंची आलेली आहे. आता बघा, आंब्याचे झाड पपईच्या झाडापेक्षा उंच आहे. आंब्याचे झाड आहे हे पपईच्या झाडापेक्षा उंच आहे, पपईचं झाड लहान आहे. नारळाचे झाड आंब्याच्या झाडापेक्षा उंच आहे, नारळाचे झाड आंब्याच्या झाडापेक्षा उंच आहे. तर सर्वात सर्वात लहान झाड कोणते? तर सर्वात लहान झाड कोणते येणार आहे? तर पपईचे येणार आहे. आले लक्षात? तर आताच हे पुढचं अशाच प्रकारचं गणित आहे, ते तुम्ही सोडवून दाखवायचंय मला. एका शाळेचा दुसरीचा पट 5वीच्या पटापेक्षा कमी आहे. बघा, एका शाळेचा, तोंडी गणित ऐका, एका शाळेचा दुसरीचा पट हा 5वीच्या पटापेक्षा कमी आहे. दुसरीचा पट हा 5वीच्या पटापेक्षा कमी आहे. तिसरीचा पट 5वीच्या पटापेक्षा जास्त आहे. तिसरीचा पट आहे हा 5वीच्या पटापेक्षा जास्त आहे, तर वर्गात कोणाचा पट सर्वात जास्त आहे? तर वर्गात कोणाचा पट सर्वात जास्त आहे? अशा वेळेला काय करायचं? शांत विचार करायचा. एका शाळेचा दुसरीचा पट 5वीच्या पटापेक्षा कमी आहे, म्हणजे 5वीचा पट जास्त आहे. दुसरीचा पट कमी आहे, म्हणजे 5वीचा पट जास्त आहे. तिसरीचा पट 5वीच्या पटापेक्षा जास्त आहे. मग तिसरीचा पट हा 5वीच्या पटापेक्षा जास्त आहे, म्हणजे सर्वात जास्त पट कोणाचा येणार आहे? तर तिसरीच्या मुलांचा येणार आहे. आलं लक्षात? तर
अशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. फक्त जरासं तुम्हाला काय करायचं असतं, ह्याचा अभ्यास व्यवस्थित हा करावा लागतो. आणि त्याच्यामधलं अजून एक गणित बघा. एका परीक्षेत कोमल तेजलपेक्षा जास्त गुण आहेत. कोमलला तेजलपेक्षा जास्त गुण आहेत. वर्षाला तेजलपेक्षा जास्त गुण आहेत. वर्षाला काय आहेत? तेजलपेक्षा जास्त गुण आहेत. तर जास्त गुण कोणाला आहेत? तर लगेच आपल्या लक्षात येतं की जास्त गुण कोणाला आहेत, तर तेजलला जास्त गुण आहेत. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण काय करायचंय, तर्कसंगती व अनुमान हा घटक जो आहे, तुलना, त्यातला आपण तुलना हा घटक घेतलेला आहे इयत्ता बुद्धिमत्ता तिसरीचा. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, पुढचा घटक आपण पुढच्या लेक्चरला घेणारच आहोत. सध्या आता तुम्ही काय करा, झालेले हे सगळे प्रश्न वहीत लिहून काढा. वहीत लिहून काढावं, त्याची उत्तरे काय करायची तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. आणि वहीमध्ये लिहून त्याची क्रिया करून उत्तरही काढायचे. ओके, आपण इथंच थांबूया. आज इयत्ता तिसरी बुद्धिमत्तेचा क्लास आपण घेतलेला आहे. थँक्यू.